लाडकी बहिणीला लाडक्या बहिणीला तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता। या हप्त्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली। बघा 1.5 ते 2 महिन्यापासून आपण जे मागणी करत होतो सरकारकडे, ती सरकारने मागणी पूर्ण केलेली आहे। आपल्या सगळ्यांचा विजय झालेला आहे लाडक्या बहिणींनो। बघा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। ज्या लाडक्या बहिणीला 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता, त्या लाडक्या बहिणींसाठी आपण मागण्या केल्या होत्या। मंत्र्यांपर्यंत आपण गेलो होतो। या ठिकाणी अधिकाऱ्यांना या ठिकाणी मागणी पत्र पण दिले होते। मी पर्सनली जाऊन या ठिकाणी मागणी केल्या होत्या आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण या ठिकाणी मागणी करत होतो। ज्या लाडक्यांना मागचे हप्ते भेटले नव्हते, 12वा 13वा 14वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता, त्यांना हप्ता वाटप सुरू करा। तर ती मागणी आपली सक्सेसफुली या ठिकाणी मान्य झालेली लाडक्यांनो। आणि आनंदाची बातमी तुम्हाला सांगतोय, त्या लाडक्यांना पैसे वाटपाला पण सुरुवात झाली। काल देखील त्या लाडक्यांना पैसे आले, आज देखील त्या लाडक्यांना पैसे आलेले आहेत। तर लाडक्यांनो बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय। 15वा हप्ता म्हणजे कोणता? सप्टेंबर महिन्याचा हप्ता। या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यामध्ये या महिलांना आज हप्ता वाटप झालेला आहे, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। एकदम पुराव्यासहित दाखवणार आहे। त्याच्याबरोबर एकाच कुटुंबात 2 महिला ज्या पात्र केलेल्या आहेत। बघा लाडक्यांनो बघा जवळजवळ 26 लाख लाडक्यांना बाहेर काढलं होतं। त्यांना 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, 14वा हप्ता भेटला नाही। अशा घरामध्ये काही लाडक्या बहिणी होत्या, 2च लाडक्या कुटुंबात होत्या, तरी पण त्यांना बाहेर काढलं होतं, त्यांना पात्रतेमधून बाहेर काढलं होतं। तर अशा लाडक्याताईंसाठी आपण मागणी केली होती, त्या लाडक्याताईंना हप्ता बंद नको व्हायला। आणि ज्या लाडक्याताई कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्याताई आहेत, त्यांच्या घरामधल्या कमीत कमी 2 लाडक्याताईंना पात्र करावं। भले त्या विवाहित असून द्या अविवाहित असून द्या, या दोन्ही पण लाडक्याताईंना आपण या ठिकाणी सरकारकडे मागणी केली होती। ती मागणी पूर्ण झालेली आहे आणि त्यांना हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर लाडक्याताईंना एक छोटा प्रश्न विचारतोय, कोणत्या अशा लाडक्याताई आहेत ज्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता, पण कालपासून त्यांना हप्ता भेटायला सुरुवात झाली आहे। 15वा हप्ता त्यांना भेटलाय, 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झालेत। कमेंट बॉक्स मध्ये पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला हप्ता भेटला आहे का नाही। आणि ज्या लाडक्याताईंना मागचा पण हप्ता भेटला होता, त्या लाडक्याताईंना यावेळेस कोणत्या लाडक्याताईंना हप्ता भेटलाय, नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला काल का आज पैसे भेटले सांगायचं आहे। चला त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज वाटप झालेलं आहे तुम्हाला मी दाखवणार आहे, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। त्याचबरोबर कोणत्या महिलांना आज वाटप झालेला आहे, हप्ता कुणाला मिळालाय ते पण तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा लाडक्यांनो। चला आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला बघा या ठिकाणी पोस्ट मी घेतली होती एक आपल्या युट्यूब चॅनलवर, ट्रिक्स गुरु या युट्यूब चॅनलवर एक मी पोस्ट टाकली होती की कोणत्या लाडक्याताईंना आज हप्ता भेटला, कोणत्या लाडक्याताईंना आज हप्ता भेटला नाहीये, किंवा कोणत्या लाडक्याताईंना काल हप्ता भेटला। तर याच्यामध्ये बघा पर्सेंटेज नुसार बघा या ठिकाणी आपण बघू शकतो, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचे लाडक्याताईंनो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कुणी नवीन लाडक्याताई आले असतील चॅनलला, या ट्रिक्स गुरु युट्यूब चॅनलला, तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण लाडक्या बहिणीचं खूप महत्त्वाचं हक्काचं हे चॅनल आहे। चला बघूया आज कोणाला हप्ता भेटला होता, काल कोणाला हप्ता भेटला होता, या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत लाडक्यांनो। सगळ्या गोष्टी बघा, आज 1,500 रुपये मिळाले, किती लाडक्यांना मिळाले ते आपण बघूया। आज 1,500 मिळाले नाही आणि काल 1,500 रुपये मिळाले। तर पर्सेंटेज मध्ये जर बघितलं लाडक्यांनो, काल 54% लाडक्यांना पैसे भेटले। जेवढे वोट आले त्याच्या वोट मधल्या 54% लाडक्यांना काल पैसे भेटून गेले। आता बघा बऱ्याच लाडक्याताई अशा आहेत ज्यांना आज देखील हप्ता आलेला आहे, म्हणजे 21% लाडक्यांना आज हप्ता आलेला आहे आणि आज 1,500 आले नाहीत, अशा पण जवळजवळ 25% अजून लाडक्याताई बाकी आहेत। म्हणजे बघा एक उदाहरण पकडलं, 2,35,00,000 लाडक्याताईपैकी जर असा विचार केला तर अजून 25% लाडक्याताईला पैसे आलेले नाहीत। म्हणजे बऱ्याच लाडक्याताई अजून पेंडिंग आहेत, काळजी करायची गरज नाही, 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। आणि लाडक्यांनो तुम्हाला मी सांगितलं होतं यावेळेस निधी जास्त मंजूर झालेला आहे आणि सरकारच्या मधल्या गोष्टी पण तुम्हाला सांगितल्या होत्या, 2,35,00,000 लाखापेक्षा जास्त लाडक्यांना यावेळेस हप्ता भेटणार आहे। बघा ज्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता, त्यांना एकदम नाराज झाले होते लाडक्याताई की सर आम्हाला पुढचा हप्ता भेटणार आहे का नाही। तर लाडक्यांनो मी तुम्ही त्यावेळेस पण सांगितलं काळजी करू नका, पडताळणी लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या।
KYC तुमची करून घ्या, तुम्हाला या चांगला फायदा होणार आहे आणि त्यांना या ठिकाणी हप्ता वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे। लाडक्या बहिणींनो बघा सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, काळजी करू नका। तर वितरण बघा, आता एक महत्त्वाची गोष्ट, ज्या लाडक्या ताईला हप्ते भेटलेले नाहीत, काल नसेल किंवा आज नसेल, अशा कोणी लाडक्या ताई राहिल्यात का ज्यांना काल पण हप्ता भेटला नाही, आज पण हप्ता भेटला नाही, अशा कोणी लाडक्या ताई असतील आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आज किंवा काल दोन्ही पण हप्ते भेटलेले नाहीयेत ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडमनी काय सांगितलेले नीट गोष्ट लक्षात ठेवा, 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार संलग्न बँकेमध्ये खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे। 2 ते 3 दिवसामध्ये, म्हणजे काल सुरुवात झाली आहे, 10 तारखेला सुरू झाली, 10 ऑक्टोबर, 11 ऑक्टोबर, 12 ऑक्टोबर आणि जास्तीत जास्त 13 ऑक्टोबर। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो 13 आणि अजून एक दिवस पकडला, एक लक्षात घ्या 14 ऑक्टोबर आपण लास्ट पकडूया। आता त्याच्याबद्दल तुम्हाला मधली माहिती आली तर तुम्हाला मी सांगेलच, पण आपण आता राऊंड फिगर मध्ये एक 14 ऑक्टोबर पकडून चालूया, तोपर्यंत काळजी करायची नाही। बऱ्याच लाडक्या ताई टेन्शन मध्ये येतात की बाबा सर हिला पैसे भेटले, सर तिला पैसे भेटले, हिला भेटले, तिला भेटले, सगळ्याला भेटले, जिला मागच्या वेळेस हप्ते भेटले नव्हते सर तिला पण हप्ते भेटायला सुरू झाले आणि मला तर मागच्या वेळेस 14वा हप्ता पण भेटला होता, मग या वेळेस मला काय प्रॉब्लेम झालाय सर, नेमकं काय प्रॉब्लेम झाला चेक करा। ते लाडक्या ताईंनो परत सांगतोय, आज हा दुसरा वितरणाचा दिवस आहे, काल एक वाटप सुरू झालंय, आज एक सुरू झालेलं आहे, अजून 2-3 दिवसात तुम्हाला सगळ्याला पैसे देईल। हात जोडून विनंती आहे, काळजी करायची गरज नाही। मागच्या वितरणामध्ये पण मी तुम्हाला तेच सांगत होतो, काळजी करायची गरज नाही, तुम्हाला नंतर खुशी होईल, नंतर आनंद होईल, तुम्हाला समजेल की बाबा हो सर तुम्ही म्हणता बरोबर होतं, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही। अजून 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्याला पैसे वाटप होणार आहेत, म्हणजे ज्या ज्या पात्रताई आहेत त्यांना सगळ्याला हप्ता वाटप होणार आहे। पण एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमच्या कुटुंबामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत? ज्या ज्या लाडक्या ताईंना पैसे भेटले नाहीयेत त्यांनी एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, तुमच्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि तुमचा जिल्हा एक सांगायचा आहे, नाव जिल्हा सांगायचं आहे आणि ह्या तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत त्यांनी योजनेला फॉर्म भरला, कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे। चला लाडक्या बहिणी, आता एक महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण वळणार आहोत, म्हणजे बऱ्याच लाडक्या ताईंनी कमेंट बॉक्समध्ये विचारलेले प्रश्नाची उत्तर या ठिकाणी आपण घेणार आहोत। बघा आपला बघा सगळ्या कमेंट्स घेणार आहोत आपण लाडक्या बहिणी, पण व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट्स टाकत जा, मी सगळ्यांचे लाईक्स करतोय, त्यांना कमेंट्स मी वाचतोय, ज्याचे ज्याचे प्रश्न आहेत त्यांचे मी उत्तर पण देतो, त्याच्यामुळे तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारत जा। बघा पहिले कमेंट आपण बघूया, आपली वरपर्यंत ओळख आहे असं वाटतं सर, कारण पूर्ण युट्यूब मध्ये तुमचेच व्हिडिओ खरे असतात, आम्हाला पण पैसे मिळाले, खूप खूप धन्यवाद। आता बघा लाडक्या ताईंनो असं काही वरपर्यंत रिलेशन वगैरे असं काही नाही, हो बरोबर आहे, मी मंत्र्यांचे PA वगैरे त्यांच्या सगळ्या बरोबर चर्चा करतो, माझ्या सगळ्या न्यूजपेपरचे किंवा टीव्ही चॅनलच्या रिपोर्टर बरोबर डायरेक्ट मैत्री आहे, त्यांच्या बरोबर पण मी चर्चा करतो आणि जे अधिकारी आहेत अधिकाऱ्यांचे पण माझ्याकडे नंबर आहेत, त्यांच्याकडे बरोबर पण मी चर्चा करतो, बँकवाले जे मॅनेजर वगैरे असतात त्यांच्याकडे DBT वगैरे अकाउंटचे आदेश आले का नाही हे मी स्वतः जाऊन चेक करत असतो, त्याच्यामुळे मी बघा मेहनत करत आहे लाडक्या ताईंनो। तुमच्यासाठी असं फक्त व्हिडिओ बनवून मला चालत नाही, मला आधी फोन करावं लागतात, भरपूर साऱ्या माहिती गोळा करावं लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ सांगत असतो। बघा लाडक्या ताईंनो, आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, आपण जवळजवळ 1 ऑक्टोबरला सांगितलं होतं 8 ते 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, महाराष्ट्रात तुम्हाला कुणी सांगितलं होतं, तर तुम्हाला 8 तारखेला GR पण आला आणि 10 तारखेला वाटप पण सुरू झालं। आपण ज्या डेट सांगितल्या त्या आतापर्यंत मागचे पण तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा, हे 2-3 महिन्यापूर्वी, 5 महिने, 6 महिने, 1 वर्षापूर्वीची व्हिडिओ जाऊन बघा, ज्या गोष्टी आपण सांगतो त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात, कारण की बघा आपण मेहनत करतो लाडकी ताईंनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। संध्याकाळी 6 वाजता पैसे जमा झाले सर, थँक्यू व्हेरी मच। पुणे जिल्ह्यामधल्या लाडकी ताईला हे बघा 6 वाजता पण पैसे जमा झालेले आहेत, काळजी करायची गरज नाही लाडकी ताईंनो, सगळ्यांनी तुम्ही या ठिकाणी बघू शकता। नाशिककरांना या ठिकाणी बघा बऱ्याच अशा कमेंट्स येत आहेत, नाशिक जिल्ह्यामधल्या, नागपूर जिल्ह्यामधला आणि छत्रपती संभाजीनगर हे 3 जिल्हे यावेळेस जरा जास्त कमेंट्स येत आहेत। कोणते कोणते बघा, नाशिक जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे, या 3 जिल्ह्यामधल्या कुणी लाडके ताई असतील तर सांगा। यांच्या भरपूर साऱ्या कमेंट्स येतात की सर आम्हाला यावेळेस हप्ता अजून भेटलेला नाही, तर या लाडक्या ताईंनो काळजी करू नका, तुमच्या पण बाकी जिल्ह्यात पण चालू, सगळे म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले, पण काय होतं कधी कधी फॉर्मची संख्या जास्त असल्यामुळे कधी काय वेळ लागतो, पण तुम्हाला हप्ता वाटप होणार। पुण्यामधल्या पण ताईंचे बरेच प्रश्न येत आहेत, तर पुण्यामध्ये का हप्ता वाटप झाला नाही, तर पुणे पण जिल्हा मोठा आहे, फॉर्मची संख्या जास्त आहे, त्यामुळे हा हप्ता वाटप उशीर होऊ शकतो। धन्यवाद दादा, आपल्याकडे आपले व्हिडिओ खरे असतात, मला काल 1,500 रुपये आले कोल्हापूर जिल्हा। बघा भरपूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे भरपूर म्हणण्यापेक्षा सगळ्या
जिल्ह्यामध्ये वाटप झाले सुरू, काल पण वाटप झाले, आज पण झालेले. आता उद्या रविवार असल्यामुळे थोडं बघावं लागेल, उद्या वाटप होईल का नाही हे आपल्याला थोडं बघावं लागेल. नंतर जर झालंच चालू तर तुम्हाला उद्या मी सांगेल त्याच्याबद्दल. नंतर 12वा 13वा 14वा हप्ता नाही आला दादा, 15वा हप्ता आला दादा, बाकी हप्ते कधी भेटणार? खूप खूप धन्यवाद. बघा लाडक्या त्यांनी एक छान प्रश्न विचारलाय. मला 12वा 13वा 14वा हप्ता आला नव्हता, 15वा हप्ता आलाय, पण मला आता सांगा की 12वा 13वा 14वा हप्ता 4,500 रुपये कधी भेटणार? तर लाडक्या ताईंनो, ही सरकारकडे परत आपण विनंती करतोय, कारण आपण ज्या मागण्या मागतोय त्या बघा सरकार पूर्ण करत आहे. तर ही पण सरकारकडे मागणी आहे की 12वा 13वा 14वा हप्ता ज्यांना भेटला नाही त्याला लवकरात लवकर हप्ता वाटप करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.